चांदी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात उतरावे, आंतरराष्ट्रीय निर्यात प्रशिक्षक मिहिर शहा यांचे आवाहन. सोन्या चांदीच्या दागिन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शासनानेही निर्यात वाढीसाठी वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना चालू केल्या आहेत. त्याचाच फायदा घेऊन चांदी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात उतरावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय निर्यात प्रशिक्षक मिहिर शहा यांनी केले. ते हुपरी चांदी हस्तकला उद्योजक विकास फाउंडेशन व केंद्र सरकार पुरस्कृत जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी हुपरी परिसरातील चांदी उद्योजकांसाठी आयोजित दागिने निर्यात प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. यावेळी जेम्स अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिलचे संचालक मिथिलेश पांडे यांनी GJEPC कडून नवउद्योजकांना निर्यातदार बनवण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. दुबई व ऑस्ट्रेलिया देशात दागिने निर्यात करणाऱ्यांना 0% कर आहे. या देशातील निर्यात नवउद्योजकांना फायदेशीर असल्याची माहिती दिली. यावेळी हुपरी शहरातून पराग वर्धमाने व शुभम नवाळे या तरुणांनी चांदीचे दागिने निर्यातीत यश मिळवले आहे. या तरुणांना मिथिलेश पांडे यांच्या हस्ते उद्योजनमुख दागिने निर्यातदार 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय पोस्ट खात्याने सोने चांदीचे दागिने देश-विदेशात कमी खर्चात व खात्रीशीररित्या पाठवण्याची सोय केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्ट खात्याचे व्यवसाय वृद्धी प्रतिनिधी सौरभ ढवणगे यांनी केले. तसेच IIJSच्या नादित सुंके यांनी देशभरात भरणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या प्रदर्शनास भेट दिल्यास बाजारपेठेत कोणकोणते नवनवीन दागिने आलेत, कोणत्या दागिन्यांना मागणी आहे याची माहिती मिळते. त्यामुळे उद्योजकांनी अशा प्रदर्शनांना आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले. गोदरेज कंपनीचे विक्री प्रतिनिधी आपल्या तिजोऱ्या सोने चांदी उद्योजकांसाठी कशा सुरक्षित आहेत याची माहिती दिली. फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत फाउंडेशन संचालक शामराव शिंदे, जितेंद्र देशमुख, चेतन देशपांडे, विलासराव जाधव, सूरज खोत, निरंजन रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन अजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र माळी यांनी केले. या कार्यक्रमात सोने चांदी उद्योजकांनी मोठा प्रतिसाद दिला.